साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड। साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सौ उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवड होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून पंकज मराठे तर काँग्रेसकडून नर्गिस बी पठाण यांचे नामनिर्देशन दाखल झाले होते। मात्र माघारीसाठी निर्धारित वेळ दुपारी 1:45 होती। त्यांनी अगोदरच दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आणि त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली। ही घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर व मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांनी केली। उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पुढील 9 महिन्यांसाठी असणार आहे। त्यानंतर ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांचे नाव पुढील मानकरी म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांनी दिली। नगराध्यक्षा उषा पवार व आता उपनगराध्यक्ष उज्ज्वला भोसले यांच्या नेतृत्वात साक्री नगरपंचायतीचा कारभार महिला नेतृत्वात जाणार आहे। या निवडणूक प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल, आमदार अनुप अग्रवाल, शिवाजी दहिते व हर्षवर्धन दहिते यांचे मार्गदर्शन लाभले। या निवडणुकीदरम्यान भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। आमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी पहिला आहेराव पंढरीनाथ त्यांनी माघार घेतलेली आहे। दुसरा आहे नरगिस याकूब खान पठाण यांनी देखील माघार घेतलेली आहे। तिसरं नामनिर्देशन आहे उज्ज्वला विजय भोसले आणि चौथं नामनिर्देशन आहे उज्ज्वला विजय भोसले। हे 2 नामनिर्देशन पत्र आहेत त्यांनी दाखल केलेले। दोन्ही नामनिर्देशन पत्र यापूर्वी वैध ठरवण्यात आलेले आहे आणि केवळ एकट्या उज्ज्वला विजय भोसले ह्याच उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार बाकी राहिल्यामुळे उज्ज्वला विजय भोसले यांना साक्री नगरपंचायत उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली अशी घोषित करण्यात आली। साक्री नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष पदाची निवड होती आणि या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावळ, धुळे जिल्ह्याचे नेते माननीय आमदार अमरीशभाई पटेल साहेब, तसेच शिवसेनेच्या इथले आमदार मंजुळाताई गावित, माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबू भामरे साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आज खास नाशिकहून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी माननीय श्री लक्ष्मणजी सावजी साहेब, विजयजी साने व राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते। आणि आज या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद होत आहे। या कामी महायुतीचे नगरसेवकांनी सहकार्य केलं, त्यांचेही मनपूर्वक आभार। मी एवढंच यावेळेस सांगेल की सर्व साक्री या नगराचा विकास करण्यासाठी आमचे माननीय मुख्यमंत्री, पालकमंत्री हे सर्व सहकार्य करतील व या 18 महिन्यात जास्तीत जास्त साक्री नगरपालिकेचा, साक्री शहराचा आम्ही कायापालट करू, विकास कामे आणू। एवढंच। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। तसेच तुम
हम तुम्हारे साथ हैं। तसेच साक्री या उपनगराध्यपदासाठी 18 महिने शिल्लक आहे. त्यात हा 9 महिन्याचा कालावधी उज्ज्वलाताई विजय भोसले यांना देण्यात आला आहे असं मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करतो. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक भारतीय जनता पार्टीचा आमचे धुळे शहराचे हिंदुत्ववादी आमदार अनुप भाई अग्रवाल यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं व आमच्या 9 महिन्यानंतर आपले ते कर्तव्यदक्ष नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले साहेब यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे हे मी आज जाहीर करतो. साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये सौ उज्ज्वला विजय भोसले यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि त्याप्रमाणे त्यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी श्रेय खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्ह्याचे नेते आमदार अमरीश भाईजी पटेल, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब कलाम आणि पक्षाचे आलेले निरीक्षक आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे जे काही श्रेय असेल ते धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुपजी अग्रवाल या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रयत्नाने जी साक्रीकरांची सेवा करण्याची संधी आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आजची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे आणि या निवडीमध्ये आमच्या सगळ्यांचे लाडके नेते, युवा नेते, तरुण प्रवक्ता हर्षवर्धनजी भाऊ, त्याचप्रमाणे तालुक्याचे क्रियाशील नेते आदरणीय बापूसाहेब शिवाजीराव दैते या सगळ्यांचे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि यापुढेही त्यांचं मार्गदर्शनाखालीच आम्ही आमच्या राजकीय जीवनाची वाटचाल यापुढेही करत राहणार आणि साक्री शहराच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही यापुढील काळामध्ये सातत्याने करणार आहोत. आजच्या या निवडीच्या कार्यक्रमाला पार्टीने नाशिक येथे आदरणीय पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्षवंती सावजी साहेब, त्याचप्रमाणे विजयजी माने साने साहेब आणि तळोद्याचे आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब यांना पक्ष निरीक्षक म्हणून या ठिकाणी पाठवलेलं होतं. त्यांनी आपलं काम अतिशय चोखपणे या ठिकाणी बजावलं. त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांचे विशेष या ठिकाणी आभार मानतो.